पनवेल निर्वाचन क्षेत्र में हजारों लोगों द्वारा 2 बार मतदान किए जाने का चौंकाने वाला दावा किसान मजदूर पार्टी के वरिष्ठ नेता और पूर्व विधायक बलराम पाटिल ने किया। उन्होंने वोट चोरी और डुप्लीकेट वोटर का मुद्दा उठाते हुए 11,000 से ज्यादा मतदाताओं द्वारा 2 बार मतदान किए जाने का आरोप लगाया। आपल्याला दाखवतोय ते पनवेल मतदारसंघामध्ये 2 वेळेला 2 वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करणाऱ्या मतदारांचे आहेत। त्याच्यामुळे हा विषय 100% पुराव्यासहित आहे। याच्यामध्ये आरोप किंवा विरोधक किंवा प्रशासन वेगळं काही म्हणू शकेल असं मला वाटत नाही। मतदार या ठिकाणी नोंदवलेले आहेत, ज्याच्यामध्ये 25,855 मतदार हे 188 पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रामध्येच दुबार नावं असलेले आहेत। 27,275 मतदार हे पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघात नावं असलेले आहेत। 16,095 मतदार हे पनवेल आणि ऐरोली या दोनही मतदारसंघामध्ये नावं असलेले आहेत। 15,397 मतदार हे पनवेल आणि बेलापूर ह्या 2 मतदारसंघात नावं असलेले आहेत आणि 558 मतदार जे आहेत ज्यांचा कोणताही आतापता लागत नाही, कुठेतरी 999, 000 अशा पद्धतीने हे नोंदलेले आहेत। आश्चर्याची बाब म्हणजे याच्यातल्या अनेकांची नावं कन्नड किंवा तेलुगू भाषेमध्ये मतदार यादीत समाविष्ट आहे, महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये अशी परिस्थिती आहे। आणि हे सारं प्रकरण मी निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, एसडीओ पनवेल, तहसीलदार पनवेल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणलेलं होतं। सॉफ्ट कॉपीज आणि हार्ड कॉपीज या साऱ्याच्या पुराव्यानिशी याद्या मी ह्या मंडळींना दिलेल्या होत्या। भारत निवडणूक आयोगाला या ठिकाणी ईमेलद्वारा हे सारं प्रकरण मी दिलेलं होतं, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही। शेवटी मी 10/9/2024 ला ह्या तक्रारी ह्यांना दिल्यानंतरही कारवाई होत नाहीये कळल्यानंतर 1/10/2024 ला मुंबई उच्च न्यायालयात गेलो। 7/10/24 ला या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं त्याच्यावर सुनावणी घेतली आणि 11/10/24 ला मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला की 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातून ही 85,211 नावं वगळण्यात यावीत आणि त्याचा अहवाल हायकोर्टाला सादर करावा। पण दुर्दैवानं ती कारवाई निवडणुकीपूर्वी झाली नाही। मी निवडणूक झाल्यानंतर ह्या बाबीची पडताळणी केली झालेल्या मतदानाची फॉर्म 17C ची, तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की पनवेल मतदारसंघामध्ये या ठिकाणी 11,600हून अधिक मतदारांनी दुबार मतदान एकाच मतदारसंघात केलेलं आहे। पनवेलच्या कुठल्या तरी एका बूथवर मतदान करून पुन्हा पनवेल विधानसभा क्षेत्राच्या दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे। अशा लोकांचे फोटो देखील आम्ही पडताळणी केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर हे सारं प्रकरण कुठेतरी प्रशासन याच्यामध्ये कमी पडलेलं आहे किंवा प्रशासनानं सत्ताधाऱ्यांच्या संगनमतानं केलेलं आहे असं दिसतं। त्यामुळे जर पनवेलच्या पनवेल ह्या एकच विधानसभा क्षेत्रामध्ये एक मतदार 2 वेळेला मतदान करत असेल तर याच्यामध्ये अजून पनवेल विधानसभा मतदारसंघाची 84 मतदान केंद्रांची यादी मला पडताळणी करता आली नाही, काही कारण परत्वे 3 नावं ऍड होतील। ज्यांनी ऐरोलीमध्येही मतदान केलं असे अनेक मतदार असतील की त्यांनी पनवेलमध्ये मतदान केलेलं असेल, ज्यांनी बेलापूरमध्येही मतदान केलेलं आहे असे अनेक मतदार असतील की त्यांनी पनवेलमध्ये मतदान केलेलं आहे। तद्वत अनेक मतदार उरण आणि पनवेल या दोन्ही मध्ये मतदान केलेले हे असतील तर हा आकडा दुर्दैवानं मी मागणी करूनही मला
तीनही मतदारसंघाचे ऐरोली, उरण आणि बेलापूरचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून मतदान केंद्रामध्ये वापरलेले ज्या मतपत्रिका आहेत त्यांचं विवरणपत्र फॉर्म 17 मिळालेलं नाहीये. त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही ते देऊ शकत नाही. मी हे कागदपत्र मिळावे उरण, ऐरोली आणि बेलापूरचे, तसेच पनवेलचंही अधिकृत हे विवरणपत्र मिळावं म्हणून उच्च न्यायालयात जाणार आहे. तसे आदेश आल्यानंतर आपल्याला आणखी 11,600 जे पडताळणी झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त किती मतदारांनी मतदान केलं ते कळेल आणि खरा आकडा आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यामुळे हे सारंच प्रकरण निश्चितपणानं असं आहे, जर एखादा उपविभागीय अधिकारी, एखादा तहसीलदार, एखादा जिल्हाधिकारी यांच्यावरही इतक्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरही जबाबदारी असताना एकाच मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी 25,855 मतं दुबार आलेली देखील ते कमी करत नसतील, लक्षात आणून देऊनही न्यायालयानं निर्णय दिल्यानंतरही दुबार मतं ते कमी करत नसतील त्याच मतदारसंघातली, तर कुठंतरी याच्यामध्ये संगनमत असावं असं निश्चितपणानं स्पष्ट होतं. माझी या ठिकाणी मागणी राहील की जे अधिकारी या साऱ्याला जबाबदार आहे, मिसमॅनेजमेंटला, निवडणुकामधल्या ह्या गैरप्रकारांना, जे आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी प्रयत्न करणार.